मध्ये सर्वोपचार रुग्णालयाला अजित पवारांचं नाव दिलेला जी.आर. रद्द करण्यात आला। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दादांच्या नावाचा जी.आर. रद्द केलेला आहे। रुग्णालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे पहिलंच नाव राहणार असल्याची माहिती मिळते। अजित पवारांचं नाव दिल्यानं धनगर समाजामध्ये नाराजी निर्माण झालेली होती। मुश्रीफांनी 2 मार्च 2023 रोजी अजित पवारांचं नाव दिलेला जी.आर. रद्द केलेला आहे। अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास दिनांक 31/5/2023 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आलेले होते। आता दिनांक 13/3/26 रोजी बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित रुग्णालयास ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। कृपया त्याची सर्वांनी नोंद घ्यावी। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आता मंत्री अतुल सावेंनी शिंदेंच्या शिवसेनेला बाजूला करत जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात ठेवली आहे। संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावर भाजपनं बाजी मारलेली आहे। ठाकरे गटाचे 6 मतं फुटल्यानं भाजपचा विजय झालाय। तर संभाजीनगरमध्ये मित्रपक्षानं विश्वासघात केल्याचा आरोप अब्दुल सत्तारांनी केलाय। तर सत्तारांनी त्यांचा मतदारसंघ सांभाळावा असा सल्ला अतुल सावेंनी दिलेला आहे। धनुष्य बाण आहे, एकदा निघाला बाण काही ना काही ताण काढूनच फाडूनच निघतो बाहेर। इतका सोपा नाही आहे ताण। राज्याच्या राजकारणात फाडून निघणार काही ना काही तर होणारच। आता सुरुवात तर संभाजीनगर मधून झालेली आहे, औरंगाबाद मधून। याचे परिणाम राज्यामध्ये कुठून तरी दिसेल तुम्हाला। शेवटी असं नाहीये, आमच्या नेत्यांनी जे काही बलिदान दिलं, जे काही उठाव केला, जे काही सत्तांतर केलं, त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा एकनाथ शिंदे साहेबांचा आहे। हे जे 2.5 वर्षामध्ये घेतलेले निर्णय पहा तुम्ही, असे ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय घेतले तर त्या निर्णयामुळे सरकार निवडून आला। आणि सरकार निवडून आल्यानंतर अशा पद्धतीने आमचाच मित्रपक्ष, आमचा मोठा भाऊ छोटा भावाला कापत असेल तर मग त्याला नाईलाज आहे। आम्ही कुठलाही विश्वासघात केला नाही। आम्ही सकाळपर्यंत त्यांची वाट बघत होतो। त्यांनी येऊन उपाध्यक्षाचं पदाचं आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही नक्कीच त्यांच्यावर अब्दुल सत्तारांना म्हणा तुमचं मतदारसंघ सांभाळा। 50% आम्ही तिकडे भाजप आलेली आहे। त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला तुमच्या मुलाला करायचं म्हणून तुम्ही हे सगळं केलं। तुमच्या मुलाला अध्यक्ष करायचं म्हणून तुम्ही हे युती तोडायचा प्रयत्न केला। तुम्ही उभाटाच्या लोकांना उचलून नेलं। आमच्याबरोबर एनसीपी आहे ना, आमच्याबरोबर महायुतीतला एक घटक आहे, आमच्यावर एक घटक गेला। चालतंय, राजकारण आहे ते, त्यांनी विचार करावा। मुख्यमंत्री एवढे सक्षम आहेत या सगळ्या गोष्टीला फेस करायला। तर सांगली जिल्हा परिषदेवर अखेर महाविकास आघाडीचा झेंडा पाहायला मिळतोय। सांगली झेडपीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदावर मवियाचा विजय झाला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संगीता पाटील अध्यक्षपदी तर काँग्रेसचे ऋषिकेश लाड यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली। तर जिल्हा परिषदेवर मवियाचा झेंडा फडकल्यानंतर जयंत पाटलांच्या समर्थकांनी चंद्रकांत पाटलांना डिवचलाय। #टप्प्यात कार्यक्रम हा ट्रेंड चालवत डिवचण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांची आणि आमची ही बऱ्याच ठिकाणी आघाडी झालेली होती। त्यामुळं त्यांचेही 6 सदस्य निवडून आलेले होते आणि त्यामुळं हा निर्णय हा अनपेक्षित नाही आहे, हा अपेक्षितच निर्णय आहे। जी ताकद लावली त्यातनं हे समीकरण जमलं आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हे वाळव्या तालुक्यातले झालेत आणि ज्या पलूस कडेगाव मतदारसंघातनं 8 जिल्हा परिषद सदस्य काँग्रेसचे निवडून आले, तिथून पलूस तालुक्यातल्या एका तरुण कार्यकर्त्याला ऋषिकेश लाड ह्यांना उपाध्यक्ष करण्यात आलं। त्याबद्दल मी जिल्ह्यातल्या सर्व महाविकास आघाडीच्या सदस्यांचाही आभारी आणि लोकांच्या आभारी। विद्यमान 2 आमदार, माजी खासदार हे या ठिकाणी ह्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यासाठी गॅलरीमध्ये येऊन बसून दबाव टाकून सुद्धा लोक आमच्यावर राहिलेली आहे। आज 34चा आकडा मिळून अध्यक्ष उपाध्यक्ष निवडून आलेले आहेत। आता येणाऱ्या सभापती निवडी त्याच्या पुढच्या काळात हा आकडा वाढत